बघा, मुंबईत कोकण, कोकणात मुंबई हे समीकरण वर्षानुवर्ष आहे. मुंबईतले असंख्य आमचे राहणारे मराठी माणसं हे चाकरमानी म्हणून आमच्या गावामध्ये जातात. आम्ही सगळेजण गाव म्हणून, शहर म्हणून एक दुसऱ्याशी जुडलेलो आहोत. आणि गेली 6 वर्ष आमचे विक्रांत आचरेकर त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे आंबा महोत्सव आयोजित करतात. कोकणातला आमचा हापूस आंबा असो, आमचे काजू असेल, विविध पदार्थ मुंबईमध्ये त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं काम ते ह्या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून करतायत. आज आमचे भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे प्रमुख आमचे अमित साटमजी, आमच्या परुळेकरताई आणि आम्ही सगळेजण त्यांच्या ह्या आंबा महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. आणि ह्या पूर्ण उपक्रमाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहोत. संभाजीनगरमध्ये ते निदा खानला अटक झालेली आहे, त्याच्यानंतर आता एमआयएम कुठेतरी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते सगळं आता. कारण ती दहशतवादी संघटना आहे. बिन लादेन आणि ओएसी मध्ये काहीच फरक नाही. तो तेच काम करतोय जे बिन लादेन करत होता अल कायदाच्या माध्यमातून. एक तरी एमआयएमच्या निवडून आलेला कार्यकर्ता किंवा नगरसेवक, कोण लोकप्रतिनिधी, आता काही महिन्या आठवड्या अगोदर तो इम्तियाज जलील काय बोललेला की आम्हाला महाराष्ट्र हिरवा करायचा आहे. असा कुठला राजकीय पक्ष आहे जो अशा पद्धतीची भाषा वापरतो? म्हणजे त्यांच्या एमआयएम मध्ये आणि पीएफआय, आयएस, अल कायदामध्ये काहीच फरक नाही. ती दहशतवादी संघटना आहे. दहशत करणं, जिहाद करणं विविध माध्यमातून हेच त्या एएमएमचं काम आहे. म्हणून ती जी काही निदा खान आहे, जी कॉर्पोरेट जिहाद करत होती, त्याला ते लोक समर्थन करणार. म्हणून त्यांचे कॉर्पोरेटर, त्यांचे पार्षद त्यांना समर्थन करतायत, नगरसेवक त्यांना समर्थन करतायत. म्हणून मी काल मागणी केली, आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी पण याच्याबद्दल बोलणार आहे की ह्या एमआयएम नावाच्या दहशतवादी संघटनांना तर ह्यांना मतदान करून ह्यांचे लोकप्रतिनिधी घडून आपल्याला काय अतिरेक्यांना आपलं नेतृत्व, नगरसेवक आणि आमदारकी द्यायची आहे का? म्हणून त्यांच्या नोंदणी रद्द करून टाका, ही आमची सगळ्यांची मागणी असेल. सर हिंदी में जानना चाहेंगे, निदा खान को अटक हुआ, एमआईएम ने सपोर्ट किया है. एमआईएम और ये एक टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है. बिन लादेन और ओवैसी में कुछ फर्क नहीं है. जो काम बिन लादेन अल कायदा के माध्यम से करता था वही ये ओवैसी अभी एएम के माध्यम से कर रहे हैं. क्या दूसरा फर्क है? उनका ऐसा कौन सा बड़ा काम है जो उन्होंने चुन के आने के बाद किया है? बताइए मेरे को. सिर्फ जिहाद ही करते हैं. उनके मैनिफेस्टो में एक ही लिखा है, हम जिहाद करेंगे. बाकी क्या होता है उनको काम? उनका काम ही कुछ नहीं है. तो इसलिए उनको जैसे हमने पीएफआई को बैन किया है, अल कायदा, वैसे ही एएम को बैन करना चाहिए. टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है. लेकिन वारिस पठान तो कह रहे हैं कि निदा खान मुस्लिम महिला इसलिए टारगेट किया जा रहा है. सबूत क्या है? क्या हम लोगों ने खरात को समर्थन किया क्या? हमारे हिंदू धर्मों को हम इसलिए तो बहुत बड़ा मानते हैं क्योंकि खरात, अशोक खरात जैसे व्यक्ति ने, जिसने हमारे हिंदू धर्म की बदनामी करने की कोशिश की, उसका हमारे हिंदू माता बहनों को का जिंदगी खराब कर, उसका किसी भी हिंदू ने, किसी भी हिंदू नेता ने, किसी भी हिंदू समाज के एक भी व्यक्ति ने आगे आके अशोक खरात का समर्थन किया नहीं. हमारे हिंदू समाज की हर एक की यही भूमिका है कि उसको फांसी पे चढ़ाओ. तो फिर वही निदा खान के बारे में ये लोग क्यों बोलने की हिम्मत नहीं करते कि इसी को इस्लाम कहते हैं? बताना चाहिए वो लोग ने. मुख्यमंत्री से आप कुछ अपील करेंगे एमआईएम को लेकर? हम लोग जो अपील करेंगे वही जो आपके सामने ही कहा कि उसको बैन, टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है. ऐसा ऑर्गेनाइजेशन को इलेक्शन लड़ने का हक, अधिकार नहीं देना चाहिए. सुवेंद्र अधिकारी भी जो है बंगाल में सीएम बने हैं, सनातन धर्म को आगे बढ़ाएंगे. जिस तरह से इलीगल बांग्लादेशीज वहां पे रह रहे हैं, तो आपको लगता है कि अब सनातन का दौर अब बंगाल में आने वाला है? देखिए, जरूर आएगा और उसका सबसे ज्यादा फायदा हमारे मुंबई को होगा. हमारे मुंबई के भारतीय जनता पार्टी के जो हमारे मुंबई के प्रमुख हैं, हमें अमित साटम जी हो, हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हो, इन्होंने सबने ने उसी भूमिका, उसी इशू के ऊपर तो हम लोग मुंबई महापालिका का चुनाव लड़ा कि हम लोग को बांग्लादेश, रोहिंग्या, मुसलमान मुक्त मुंबई चाहिए. अब उसको और ज्यादा ताकत हमारे सुवेंदु भाई वहां से वे पश्चिम बंगाल से हमको देंगे. चलो, धन्यवाद.